नमस्कार मित्रांनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा, अक्षय, आनंद आणि अभि यांचे बोलणे ऐकून आरती आणि जान्हवी येतात आणि नक्की तिघेजण आपल्यापासून काहीतरी लपवतात. नक्की काय करणार आहेत ते म्हणून रमा आता विचार पडते आणि त्यांना विचार लागते. तर लगेच आरती म्हणत असते की नक्की काहीतरी सिक्रेट असणार म्हणून ते आपल्यापासून लपवतात. तेवढ्यात रेवा ते रेवा म्हणते की मला असे वाटते की मी हे ऐकले की शूटिंग बघायला जाणार आहेत. तेव्हा रमा आरती विचारतात की कसलं शूटिंग. लगेच आता ते म्हणतात काही कोणीतरी फिल्म स्टार असेल ना. तर जान्हवी म्हणते नक्कीच सनी लिओनी येणार असणार, तेव्हाच आपल्यापासून ते लपवत आहात. किंवा दीपिका पदुकोण येत असणार, ती मला खूप आवडते, तिला बघण्यासाठी ते तर जाणारच असं ती म्हणते. खरंच त्या खूप सुंदर असतात ना. कुठलीही बाई पाहिल्यानंतर आता दुसरी बाई जळतेच. त्यानंतर अगं नाही, दीपिका पदुकोण नाही, सनी लिओनी येणार असेल. तेवढ्यात रमा म्हणते आपण एक काम करूया, त्यांना जाऊ द्यात, हे सर्व विचारू. त्यानंतर इकडे आनंद आणि अभि, अक्षय हे जायचे कसे याचा विचार करत असतात. आनंद म्हणतो की आपण मेन दरवाज्यातून नाही जाऊ शकत, आपल्या बायकांना जर समजले ना तर त्या अखंड तांडव करतील. तर अभि म्हणतो की आनंद, घरच्या मुख्य दरवाजापासून आपण जायचं नाही तर कुठून जायचं, मग आपण बाल्कनीतून एक दोरी खाली टाकली तर आपण तिकडून जाऊ शकतो ना. की मलाही नाही पटलं असं अक्षय म्हणतो. आपल्याला नाद करायचा आहे त्यामुळे आपल्याला जावेच लागणार, मग आपण हे असे डिरेक्टली जरी गेलो तर काय फरक पडणार आहे. तशी आता ही आपण शोरूमला जातोच ना, ऑफिसला. अक्षय म्हणतो की आपण एक काम करूया, आपल्या बायकांच्या ज्या साड्या आहेत ना त्यांची दोरी तयार करूया आणि लगेच निघून जाऊ. आणि हे ऐकून आता हसू येत असतं आनंदला. चोरून सर्वजण घरातील ऐकत असतात. तर हा तुमचा प्लॅन आम्हाला आवडलेला नाही असं अक्षय म्हणतो. तर आता काय करायचं, तर तू घरीच बस असं त्याला म्हणतात. आता तुला तिला भेटायला जायचं आहे ना, मग तिने आपल्याकडे नुसते बघितले तरी आपल्या काळजाचा ठोका उडतो. रमा विचार करते की हे नक्की कुणाबद्दल बोलत आहेत आणि इतकं भेटण्यासाठी काय एवढे आतुर झालेले आहेत. तर आता रेवा म्हणते की रमा जवळ येते आणि आनंद म्हणत असतो की मला सुद्धा तुमच्याबरोबर यायचं आहे. खरंच तर तिची पावर, तिची नजर. अक्षय म्हणतो की नादच करायचा नाही. अक्षय आनंद म्हणतात की काय करणार, पण तुझी तत्व आड येतात ना, म्हणून दोघे आता जायला निघतात. तर आनंद म्हणतो की नाही, मला सुद्धा येऊ द्या. तेव्हा ते इकडे रमा रवाला म्हणत असते की तू मला म्हणत आहेस की माझ्या नवऱ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, बघ आता तुझ्या दुसऱ्या बाईबद्दल कसा बोलत आहे. रमा म्हणते अगं रविवार आहे ना, पिक्चरमधल्या नटीबद्दल बोलत असतील तर तिथे थोडेच लग्न करून तिला घरामध्ये घेऊन येणार आहेत. बायको आहे मी त्यांची, इतकं तर मला समजतं. त्यांच्या आवडत्या हिरोबद्दल, हिरोईनीबद्दल ते बोलत आहेत, तुला माहिती आहे ना. मग आता रमा धावतच आरतीकडे आणि जान्हवीकडे येते आणि त्यांना म्हणते की आपले नवरे बिघडले आहेत. आता ते कुणाला तरी पाहण्यासाठी जात आहेत आणि तिचं वर्णनसुद्धा करत आहे. मी सर्व त्यांचं कानाने ऐकलं आहे. खरंच तिच्या नजरेमध्ये किती पॉवर आहे आणि तिच्यासमोर जर बघितलं तरी आपण आऊट होईल असं काहीतरी बोलत होते. आरती म्हणते बस बस रमा, आता आणखी काही सांगू नकोस. असे काही करतील असे कधीच वाटलं नव्हतं. तर आता रमा म्हणते यांना पिक्चरमधल्या हिरोईनी बघायला जायचं आहे, हे जाऊ शकतात, मग तिचे वर्णन इथे का करत आहेत. आता मला वाटते नक्की काहीतरी सिक्रेट असणार. आपण काहीही करूया पण तिघे घराच्या बाहेर गेले नाही पाहिजेत. त्यांची आयडिया आपण आता कॉम्पिटिशन ठरवूयात, म्हणजे त्यांच्यात गुंतू राहतील आणि घराच्या बाहेर जाणारच नाहीत. तेव्हा प्लॅननुसार रमाकांत काका, अक्षय, अभि, आनंद आता प्लॅन करू लागतात. आणि इकडे आता रमा म्हणते की आपण छान काहीतरी कॉम्पिटिशन ठेवूया. तेवढ्यात अक्षय आणि रमा, अभि, आनंद धावत येतात आणि म्हणतात की काय झालं, कसला आवाज येत आहे. तर कुठे बाहेर निघाला आहेत का आनंदला विचारतात. तेव्हा आनंद म्हणतो की बाहेर जायचा प्लॅन करत होतो. तर लगेच आरती, रमा आणि जान्हवी म्हणतात की आम्हाला सुद्धा तुमच्यासोबत बाहेर यायचं आहे. लगेच आरती आणि रमा म्हणतात की आम्ही सुद्धा तुमच्यासोबत येतो ना. तेव्हा ते म्हणतात की नको नको, आम्ही तर कुठे बाहेर जाणार आहोत, नाहीच जाणार. मग आता रमाकांत काका म्हणतात की या निमित्तानं काहीतरी फेरफटका नक्की होईल. अक्षय म्हणतो की एवढे सगळे जायचे म्हणजे मोठी गाडी घ्यावी लागेल ना. नाही नकोच, आपण आमचा प्लॅन कॅन्सलच करतो. तर रमा म्हणते की नाही, आता तुम्ही विषय काढलाच आहे त्यामुळे खरंच आता पान खाण्याची खूप इच्छा झालेली आहे आणि तुम्ही प्लॅन कॅन्सल नका करू, आपण पान खाण्यासाठी जाऊया, पान खाण्यात खूप इच्छा झालेली आहे. आणि आता अभि म्हणतो की मी घरी ऑर्डर करतो ना. तर आता आपण पॅन खायला कॅन्सल का करायचं. तर सर्वजण आता एका आवाजात म्हणतात की आता मी वरती बसून गप्पा मारणार आहे. रमा विचारते की काय गप्पा मारणार आहात तुम्ही तिघेजण. त्यावरती आता रमाकांत काका विचारतात की स्पर्धा कसली तर ठेवूया ना. तेव्हा रमाकांत काका सांगतात की बागेतून दुर्वा आणण्यापासून पार फुलं आणून त्यांचा हार बनवायचा
आणि तिन्ही कपल्सने एकत्र करायचा. तेव्हा ठीक आहेत असं म्हणतात. आपण त्यांना सांगूयात असे बाहेर जातात तर बघूया त्यांनी कसे बाहेर जातात. इकडे साडीला साडी बांधून सर्वजण खाली उतरून जायला निघालेले असतात. तेवढ्यात तिघीही वर आलेले असतात. तेव्हा त्यांचा शोध चालू होतो. ते तिघीही आता बाहेर जायला निघलेले असतात. तेव्हा अक्षय, अभि आणि आनंद त्यांच्यावर आता जान्हवी ओरडायला लागते. तर लगेच जान्हवीला आता तोंड गप्पत ठेव, शांत राहा असे बोलते. त्याने साडीचा दोरखंड करून आता ते बाहेर चाललेले असतात. नेमकं काय करणार आहे ते लोक, आपल्यापासून काय लपवत आहेत, तिघेजण सुद्धा विचार करू लागतात. आता त्यांना खूप टेन्शन येतं. रमा म्हणते की खरंच त्यांच्याकडून अशी वागण्याची अपेक्षा नव्हती. तेवढ्यात आता रेवा येते आणि शेवटी पुरुषच, पाय हा केव्हा ना केव्हा घसरणारच. तेव्हा आता अक्षयचा सुद्धा पाय कधी ना कधी घसरणारच. त्यानंतर रमा सुद्धा अक्षयची येण्याची वाट बघत असते आणि आरती अचानक तिथे येते आणि म्हणते की काय प्रत्येकजण फोन लावण्याचा प्रयत्न करतात मात्र कोणीही फोन उचलत नाही. त्यानंतर अभि, आनंद, अक्षय घरी येतात. तर घरी आल्यानंतर जेव्हा आतमध्ये घुसायला लागतात तेव्हा अभि म्हणतो की काहीतरी होतंय. ज्या साड्या त्यांनी बांधलेल्या असतात त्या रमा, आरती आणि जान्हवी यांनी सोडून दिलेल्या असतात. अक्षय म्हणतो की आता आपल्याला साडीची शिडी कुठं गेली आणि आता आपण वर कसे जायचे. आता सर्वांना टेन्शन येतं. आनंद आता लक्ष जातं तर रमा, जान्हवी आणि आरती तेथे उभ्या असतात. त्या तिघींना आता भिंतीवर उभे राहून बघून सर्वजण खूप घाबरतात आणि आपण आता तिघेजण हे मुख्य डोरने जाऊया आतमध्ये असं म्हणतात. आता साडीला धरून चढून जाण्याची काही गरज नाही. त्यानंतर तिघेही आता आतमध्ये येतात आणि त्यानंतर तिथेच उभे राहतात आणि विचारतात की तुम्ही आम्हाला बघायचं होतं का, तुम्ही तिथे का थांबला होतात. अक्षय म्हणतो की रमा तिच्याबरोबर सेल्फी काढायला इतके उत्सुक होतो की नक्की सनी लिओनी असणार ना, असं ती रमा विचारते. तिलाच भेटण्यासाठी गेले असणार ना. तर तुम्हा बायकांना किती देखण्या बायका जरी असल्या तर बाहेरच्याच मुली आवडतात. आनंद म्हणतो की तसं काही नाही जानू. रमा म्हणते की नाही कसं, तुम्ही नक्कीच बाहेर गेला होता. तुमच्या बायकांवर अजिबात प्रेम नाही म्हणून असे अंधारात लपून छपून गेला होतात. तर आता अक्षय घरातल्या घरात हसतो. रमा म्हणते की अंधारात नाही, कसले उजेडात गेले होते सर्वत्र. रमा म्हणते अगं असं धडधडीत जायचं ना, बाल्कनीतून लपून कशाला जायचं, आमच्यासमोर जायचं. मग आता जान्हवी अक्षयला, आनंदला, अभिला विचारू लागते की अक्षय म्हणतो आम्ही एका क्रिकेटरला भेटायला गेलो होतो, श्रुती वंदना, तिला भेटण्यासाठी आम्ही गेलो होतो. ती एका जाहिरातीच्या शूटसाठी आलेली होती. मग आता जिमखान्यात भेटायला गेलो होतो. तुम्ही बायका आमच्याबद्दल खरंच किती संशय घेता. तर आता तिला पाहिल्यानंतर खूप प्राऊड फील झालं असं ते म्हणतात. तर लगेच जान्हवी म्हणते की श्रुती मंडला नाही ना, रश्मी मंडला असेल, तर तिला भेटण्यासाठी गेला असेल. तर तुम्ही जान्हवीताई, भारताची ती एक क्रिकेटपटू आहे, हिरोईन नाही. आम्ही असं खोटं बोलणार नाही. तिला फोटो दाखवतात तर तुमचा विश्वास कसा बसत नाही, मोबाईलमधील ते फोटो त्यांना दाखवतात. तर आता जान्हवी म्हणते की मग असं फसवून जायची काय गरज होती, सांगून जायचं होतं ना तिला भेटण्यासाठी. रमा म्हणते अक्षयला की आता तुम्हाला खूप आनंद झाला असेल ना, असं लपून छपून गेलात, आम्हाला सुद्धा न्यायचं होतं ना. रमाकांत येतो. रमाकांत म्हणतो की आपल्याला एक स्पर्धा घ्यायची आहे. तेव्हा आता रमाकांत म्हणतो की आपले गणपती आहेत ना, त्यांचे आरतीचे ताट आपण कपल्सने सजवायचे आहे आणि कोण छान सजवेल त्या कपल्सला आता बक्षीस द्यायचं आहे. तर आता कसली स्पर्धा, भक्तीमध्ये श्रद्धामध्ये स्पर्धा नको. तेवढ्यात आता रेवा खाली येते. लगेच म्हणते की आता तुम्ही बाद झाला आहात, दिवसभर बायका जे सांगतील ना तेच करायचं आहे तुम्ही. आणि त्या आनंद तयार होतो. तर रमाकांत काका म्हणतात दुपारचे जेवण झाल्यानंतर आपण लगेच स्पर्धा सुरू करायची. तर रेवा ते ऐकते आणि मनातल्या मनात म्हणते की अक्षय रमाजवळ वेळ घालवायला मी एकही संधी देणार नाही आणि मी तिच्याजवळ त्याला येऊ देणार नाही. त्यासाठी मला काहीही करावे लागले तरी चालेल. म्हणून रेवा प्लॅन करण्यासाठी तयार राहते. तर आता हा भाग इथे संपतो. त्यानंतर रमाच्या डोळ्यामध्ये तिखट गेल्यामुळे तिच्या डोळ्याला खूप आग होत असते, कारण रेवाने तिच्या प्लॅननुसार मुद्दाम काहीतरी आता त्यामध्ये मिसळलेलं असते. अक्षय आता रमाच्या डोळ्यावर पाणी शिंपडतो. तर तिचा चेहरा धुवून तिला तिच्या रूममध्ये डोळ्यावर पट्टी ठेवण्यासाठी सांगतो. तेवढ्यात पार्वती आजी येते आणि म्हणते मला तर आता या स्पर्धेत भाग घेता येणार नाही, त्यामुळे रविवार आहे, तू आता अक्षयची मदत कर रेवा असं सांगते. त्यामुळे तू आता पूजेचे तबक सजवण्यासाठी घे असं म्हणते. तर 3 जोड्यासुद्धा होतील पूजेत असं ती म्हणते आणि कोणाचा हिरमूडसुद्धा होणार नाही. त्यामुळे मात्र सर्वजण ऐकत असतात. आता पार्वती आजी आणि रेवाचा प्लॅन रमा कसा उधळू लावणार ते पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.